साईडला बघा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे संतोष बोराडे 2.0. तर मित्रांनो बघू शकता, सकाळ सकाळी मस्त पाऊस पडला जोरदार. रात्रपासून पाऊस खूपच चाललेला होता. आणि हे बघा, हे नवीन बांधलं आहे इथं. मस्त पूर्ण पाऊस पडला आणि स्टेशनला गर्दी खूपच आहे. इथून पावसाचं आपल्याला असेच होणार आहे. तर मित्रांनो, तर आपली ट्रेन आली आहे. पाऊस पडला का? Car 17 minutes 12 car slow local for one way via Harbour Line. बारा वाजून 29 मिनिटाची ट्रेन पकडू आपण. पुढच्या महिन्यात तर मित्रांनो, आता फायनल आपण ट्रेनमध्ये बसलो. बघू शकता तुम्ही. मुंबई श्रेष्ठ कारण CSTची ट्रेन आता जी AC लोकल होते, त्यामुळे एवढं क्राऊड घुसलेलं आहे ट्रेनमध्ये. आता ही ट्रेन आली, पूर्ण ट्रेनमध्ये त्यातली क्राऊड
काय असे छपरी चाले ना बरोबर आणि तुम्हाला इथं करून बघायला भेटेल बॅलन्सिंगवर व्हिडिओ टाकला त्यामुळे किती पण कॅमेरा हरला तर आपल्या कॅमेऱ्याला व्हिडिओला काही फरक पडणार नाही कारण की आपण बॅलन्स फायनली आता आपली ट्रेन निघाली बघा तिकडं ती ट्रेन लागलेली ते ट्रेन एवढा वेट टायमिंग स्टार्ट झाली आणि आपण वाशिश स्टेशनला वाशिश स्टेशन तसेच येऊ दे ना आलं सांगलं म्हणलं या म्हणलं राऊंड मारा आहे अरे अरे एवढा हळूहळू चढते परत इतना स्लो उतर रहा है पागल जैसा ऊपर से ये कर रहा है तुम्ही आत्ताचा व्हिडिओ बघितला का तर अरे असे
असतं माहिती का तुम्हाला. आता लेडीज लोकांना पहिलं उतरावं तर तो पहिलं उतरतो, बॅगा नंतर उतरावतो. बॅग इम्पॉर्टंट आहे का माणसं इम्पॉर्टंट आहे. साला आता गेला असता बरं वरतून तोंड करतो माणसाला. ती वाली क्लिप मी तुला ह्याच्या पहिलं दाखवतो तुम्हाला. क्लिप बघा तुम्ही. तर मित्रांनो पाणीला बुडलेला बुडला याला बुडलाच आपण तर आपण कॅमेरा चेंज करू. जामच गर्दी असते. चलत आपल्याला तसं रेनकोट आहे आपल्याकडं. आपण पायी जाणार. पूर्ण पाऊस चिखल. पाऊस पूर्ण कडक पाऊस. तर सीन का झाला मित्रांनो, नेरूळ स्टेशनला एक फॅमिली उतरत होती खालची, पण त्यांच्यासोबत ज्या लेडीज होते त्यांनी बॅग दरवाजातच अडकवल्या होत्या. त्यांच्याकडून ते बॅग वगैरे निघत नव्हते. तेवढ्यात त्यांच्या पाठीमागे एक आजी होती, त्यांच्याकडून काही उतरल्या गेलं नाही. तेवढ्यात ट्रेन चालू झालती, निघालती. पण तेवढ्यातच ट्रेन पुढे बंद झाली आणि तेवढ्यात त्यांना उतरायला भेटलं नाही, तर ते पडलं असतं खाली. आणि त्यांच्यासोबत मी पण नेरूळ स्टेशनलाच थांबलो असतो, कारण की मी पण तर खाली उतरलो होतो. आपले शूज खराब होणार स्लो जा. एवढा काय गर्दी झाला, सगळ्याकडेच गर्दी. असा पाऊस पडते जोरात. तर मित्रांनो, आपले डेली ब्लॉग्स बघायला विसरू नका तुम्ही. तेव्हा मस्त पाऊस पडते, सगळे लोक छत्री घेऊन चाललेले. मी नाही, कारण की मला पावसात थोडं भिजायचे. आपल्याकडं आहे छत्री पण आहे, रेनकोट पण आहे. नको आपण भिजत जाणार आहे. हमारे पास छत्री पे रेनकोट भी, पर हमको भीग के ही जाना है बारिश में, भीग के जाना है हमको. कसं रिमझिम पाऊस पडते मस्त. रिमझिम पावसामध्ये मस्त जाय. गरम का होतंय, ऊन गरम का होतंय. पाऊस पडतोय तर ठीक आहे, पण गरम का होते. गरम व्हायचं रिझन, गरम का होते. वरतून पाऊस पडतो पण गरम का होते. मी तर पावसामध्ये भिजतो मित्रांनो. छत्री पण आहे आपल्याकडे, रेनकोट पण आहे, पण थोडंफार भिजले पाहिजेत पावसामध्ये. एवढं पण कंजूसगिरी नाही करायचं, एवढं पण प्रोफेशनल नाही बनायचे. तर पावसात थोडं भिजलं पाहिजेत, कारण की थोडं मूड फ्रेश होणार.
कारण की खूपच दिवस झाला आपण उन्हामध्ये कंटाळून गेलतो जाम चलत चलत चलत. तसा ना जर तुम्हाला एक कमेंट आलती मला, तो भाई तू वाईड अँगल मध्ये का शूट करतो. तर मित्रांनो वाईड अँगल मध्ये शूट नाही केलं तर तुम्हाला बाजूचं बॅकग्राऊंड बघायला भेटणार आहे नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला बॅकग्राऊंड बघायला भेटणार नाही तर तुम्हाला कसली मजा येणार. तर असे तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे नाही बघायला भेटत तर मजा काय. तर मित्रांनो आपल्या वाईड अँगलमध्ये अल्ट्रा वाईडमध्ये नाही, अल्ट्रा वाईडमध्ये आपण ट्रेनमध्ये असतो तेव्हा आपण अल्ट्रा वाईडमध्ये शूट करतो. नॉर्मली आपण वाईड अँगलमध्ये शूट करतो. आपण नो मोर चॅलेंज, कारण की आपण खूपच वेळ पावसामध्ये भिजायला काही होते तर आपण पावसात भिजलं नाही तर आपण इथून जाऊ. कारण की नवीन रूट झालेला आहे आपला फ्रूट फाटचा नवीन रूट. आपल्या पाठीमागं विजय सेफ पण आहे. तुम्हाला काय वाटतं मी भिजणार आहे पूर्ण काय वाटतं भिजणार आहे. जॅकेट घालू का नको घालू. कारण जॅकेट घातलं तुम्हाला माहिती खूपच गरम होतं. आपलं जॅकेट तुम्ही बघितलंय टेक्नॉलॉजी आहे आपलं जॅकेट. आपल्या जॅकेटमध्ये ना असलं सुती कापड आहे, म्हणजे कसं जे आपण थंडीला वगैरे घालतो ना असलं हेवीवालं आहे त्यामुळे आपल्याला खूप गरम होतं. चला इथून वरतून चाललो पाय माझे ओल्ले होतं, शूज ओल्ले होतं, खालून चाललं पाहिजे आपण. इथून वरतून ते पाय ओल्ले होते. असं मला असं वाटतंय आपण इथून चलत जावं. टायमिंग वगैरे तर नाही दाखवलंय काय टायमिंग आहे कसं करणार मला. आता माझ्या जागेवर आलं तर बाय क्रॉस करावा आहे आपल्याकडे ना. अचानक आपल्याकडे आलं तर नो. पावसात भिजतोय बाय. पावसात जॉबवर चाललो का पावसात भिजतोय तेच कळत ना आम्हाला. एवढं का भिजतोय हा. तर आता आपण छत्री बघा छत्री घेऊन जातो. कोणाची काय माहिती आम्ही याची उचलली. किंवा कोणी माहिती आहे का शिवम आहे बा. शिवम भाय ए ले हा मस्त मी आपण पावसात भिजलो. माझा शूज खूपच भिजला. चप्पल घ्यायला लागेल मला पावसाळ्याची. पावसाळ्यात चप्पल घ्यायला लागेल कारण शूज माझा खूपच भिजला आता. ते बघा कसलं पाणी येते कारण हो. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि असे नवीन नवीन डेली ब्लॉग बघायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटू अशा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अशा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.